21व्या शतकात नरकाच्या राक्षसांनी भयंकर राक्षसी राजा वृत्राच्या नेतृत्वाखाली ग्रहावर क्रूर हल्ला केला तेव्हा पृथ्वीला सावध केले गेले. राक्षसांनी नाश केला, शहरे आणि राष्ट्रे नष्ट केली आणि मानवतेला विनाशाच्या उंबरठ्यावर सोडले. राजा इंद्र, आकाशाचा स्वामी आणि देवांचा थेट, आपला भाऊ भगवान विष्णू आणि त्यांच्या देवता सैन्याला राक्षसी शक्तींपासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी एकत्र केले. जयंता, मधुशा आणि देत्सेल यांसारख्या बलाढ्य योद्ध्यांचा समावेश असलेले देवदेवतेचे सैन्य शत्रूचा सामना करण्यासाठी सज्ज होते. राजा इंद्राने आपल्या शक्तिशाली विजेच्या चकत्या सोडल्या आणि भगवान विष्णूने आपली शक्तिशाली गदा कौमोदकी चालवली. युद्ध सुरू झाले. देवता सैन्याने शौर्याने युद्ध केले आणि दानवांचा पाडाव केला. आपल्या सैन्याच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या वृत्राने राजा इंद्राला द्वंद्वयुद्धासाठी आव्हान दिले. दोघींमध्ये भयंकर युद्ध झाले. राजा इंद्र विजयी झाला. त्याने वृत्राला त्याच्या विजेच्या कडकडाटाने खाली पाडले. त्यांच्या नेत्याचा पराभव झाल्यामुळे राक्षसी सैन्य पृथ्वीवर विजय मिळवून नरकात परतले. राजा इंद्र, भगवान विष्णू आणि त्यांच्या देवता सैन्याला वीर म्हणून गौरवण्यात आले. त्यांची नावे इतिहासात मानवतेचे तारणहार म्हणून कोरली गेली. पृथ्वीला पूर्वीचे वैभव प्राप्त झाले आणि मानवतेने त्यांचा विजय मोठ्या उत्सवाने साजरा केला.